आपण या डिजिटल पसाऱ्यावर येऊच या, पण त्याआधी पसारा वाढल्याने वस्तूंचा, विचारांचा कुठेतरी ब्रेन फॉग झाल्यासारखं पण होतं. म्हणजे नेमकं करायचं आहे काय किंवा डिसिजनच न घेता येणं असंही होतं. अगदी. आणि हे मलाही जाणवलं की परत म्हणलं ना, गुड बेटर बेस्ट हे जे आहे ना, की आपण हळूहळू ना, सध्या तू एकूण बघितलं तर आपण सगळंच स्वीकारतोय. आपण कधीतरी उत्कृष्ट दर्जाचं काही निवडून घेणार आहोत की नाही. आणि जेवढे जास्तीत जास्त लोक, आपण जे म्हणतो ना की मीडिओकर का होत चाललंय, हा शब्द आपण सध्या इतका वापरतोय कारण आपण सगळंच स्वीकारतोय. आणि ते सगळ्यांनी सगळं स्वीकारायची गरज नाही, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. काही लोकांना त्यातलं म्हणजे एका पातळीचं हवं असेल, पण आपल्याला ते हवं आहे का, हा परत इंडिव्हिज्युअल खूप चॉईस येतो. की केवळ शेजारचे म्हणतात, इतर सगळे म्हणतात म्हणून मी ते स्वीकारणार आहे, का मला खरंच ते महत्त्वाचं वाटतं म्हणून मी ते स्वीकारणार आहे. त्यामुळे हा चॉईस जो आहे ना, ही करण्याची क्षमता ही आपली कुठेतरी कमी होत चालली. बरोबर. त्यामुळे आपण सगळंच घेतो आणि मग त्या सगळ्यातनं आपण कायमच मनातल्या मनात विचार केला तर आपण सतत काहीतरी शोधत असतो, की विचार शोधत असतो. आपण गोष्टी म्हणजे डोक्यात जे आपण ठेवलेले आहेत राईट, त्यातनं आपण काहीतरी माहिती शोधत असतो. तर 5 मिनटं शांत बसलं तर आपल्याला कळलं आपण मेंदूतही सतत काहीतरी शोधतोय. कम्प्युटर डिस्कवरती जसा तो आपण सर्च मारून फोल्डर शोधत असतो ना, तसं इथे तो ब्रेन फॉग व्हायला लागतो. आणि एकूणच डिसिजन फटीग जो हल्ली यायला लागलेला आहे, म्हणजे ज्याला अनेकदा प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ही पण हे येते, की खूप गोष्टी झाल्यानंतर हे चूज करू, ते चूज करू, ते चूज करू, हे न कळल्यामुळे ठीक आहे आज माझी काय बाईंग पॉवर आहे म्हणून मी सगळंच घेऊन ठेवतो, नंतर बघू त्यातलं काय लागतंय तो. तिथे तो ॲक्च्युली सगळा म्हणजे मेंदूमध्ये तिथे तो सगळा घोळ व्हायला सुरुवात होते. आणि हे अगदी मित्रमंडळी माणसांच्या बाबतीतही होतं. आपण सगळंच स्वीकारतो आणि मग नंतर म्हणजे आज जे रिलेशनशिप ह्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत, कारण मला सगळंच हवं आहे, मला ह्याच्यातलं थोडं हवं आहे, मला त्याच्यातलं थोडं हवं आहे, मला तिच्यातलं हे हवं आहे. या सगळ्या ह्याच्यात नाधड आपण जवळच्या माणसांना ज्यांच्याबद्दल खरंच मॅटर करतं त्यांना वेळ देऊ शकत. कारण शेवटी वेळ, एनर्जी, पैसा हे सगळ्या लिमिटेड आहेत. मुख्य म्हणजे आपल्याकडे लिमिटेड वेळ आणि एनर्जी आहे, ती कमीच होत जाणार आहे. ती वाईजली वापरायची. त्याच्यासाठी पसारा कमी करणं मला आवश्यक वाटतं. देहबान या आपल्या चॅनलवर आपण मेंबरशिपचा पर्याय पण नुकताच सुरू केलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला खरोखर देहबानमधनं आपण काही वेगळे विषय घेतोय, त्यातनं तुम्हालाही व्हॅल्यू ॲडिशन होती असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करण्यासाठी मेंबर होण्याचा नक्की विचार करू शकता. मेंबरशिपचे प्लॅन्स हे 29 रुपयांपासून आम्ही सुरू केलेले आहेत. दरमहा 29 रुपये देऊन तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता आणि मेंबर होऊ शकता. आणखी एक सांगायचं म्हणजे यूट्यूबनी अलीकडेच एक नवीन टॅब आणलेला आहे ज्याचं नाव आहे हाईप. तर हाईप म्हणजे तुम्ही जर हाईप केलं तर तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही हाईप केल्यामुळे हा एपिसोड हा आणखी काही हजार लोकांपर्यंत यूट्यूबचा अल्गोरिदम पोहोचवतं. त्यामुळे हाईप पण नक्की करा. म्हणजे मला असं वाटतं की डिसिजन मेकिंगमध्ये नाही म्हणण्याचा पण पर्याय आपल्याकडे आहे, हे आपण विसरलो आहे कुठेतरी. आपण विसरलेलो आहोत. आणि मी परत म्हणते की एका वयाच्या टप्प्यानंतर काय करायचं याच्यापेक्षा काय टाळायचं हे अधिक महत्त्वाचं व्हायला लागतं. वा. म्हणजे हा मंत्रच मला वाटतो की हे मला करायचं नाही. मग ते हळूहळू ना असं करून तुम्हाला तुम्हाला काय हवं आहे एकदा कळायला लागलं ना, की लोक देखील ते तुम्हाला त्या सगळ्या सकट स्वीकारतात. आपल्याला जी सतत भीती असते ना की मी असेन तर मला लोक काय म्हणतील, मी हे केलं तर लोक काय म्हणतील, आणि ते बरोबर आहे, कुछ तो लोक कहेंगे. पण मग मला काय वाटतं हे जे आपण जे विसरत चाललेलो आहोत आणि आपण कायम दुसऱ्याच्या फुटपट्ट्यांवरती जे स्वतःला माफ करतो, त्यामुळे आज जी इन्सिक्युरिटीचे प्रश्न आहेत ते सगळे ह्याच्यातनंच आलेले आहेत. आणि त्यांनी मग डिसरिस्पेक्ट पण वाढला आहे एकूण सोसायटीमध्ये. पण मी जर मला जे आवडतं ते जर मी करत राहिले आणि दुसऱ्याला जे आवडतं ती जर ती व्यक्ती करत राहिली तर एक म्युच्युअल रिस्पेक्ट त्यातनं येतो की तू तुझा मार्ग चांगल्या रीतीने चालतेयस, मी माझा मार्ग चांगल्या रीतीने चालतोय किंवा चालते. ह्यांनी जो रिस्पेक्टफुल वातावरण आहे मग ती ईर्ष्या तिथे कमी होते. आणि ह्याच्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा शोध घेणं कुठेतरी आवश्यक आहे. आणि स्वतःचा शोध तेव्हाच लागेल, मी मगाशी जे म्हटलं ना, ते कांद्याचे बाहेरच्या सालं सोलण्यासारखं आहे. कोअरपर्यंत पोचायचं असेल तर अनावश्यक गोष्टी जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत
काय महत्त्वाचं आहे हे सापडतच नाही ना. तो दिवा जर शोधायचा असेल तर आजूबाजूचा गोष्टी डिम करायलाच लागणार. खरंय. आता आपण परत पसाऱ्याकडे येऊया. डिजिटल स्वरूपातला पसारा जे आपण म्हणतोय की तोही खूप प्रचंड वाढला आहे. आपल्या मोबाईलमध्ये असेल, लॅपटॉपमध्ये असेल, तर तो नेमका कसा, त्याचं सॉर्टिंग कसं करायचं, कमी करणं तर पुढची गोष्ट. बऱ्याचदा फोल्डरच्या फोल्डर भरून वाहत असतात. बऱ्याचदा फोनचं नोटिफिकेशन येतं की सगळी मेमरी फुल झाली, आता डिलीट करणं वापरताच येणार नाही. बरोबर. तर ही सिच्युएशन नेमकी कशी हँडल करायला पाहिजे मग? तर आता ह्याच्यावरती ना परत एकदा की मला म्हणजे 5 कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. माझ्या आता अगदी फोनचं उदाहरण घेऊ, तो मी 5 कुठल्या गोष्टींकरता वापरते. एक त्याच्यामध्ये फोटो असतात, दुसरं म्हणजे काही वाचनाची आवड असेल तर पुस्तकं असतील, तिसरं म्हणजे आता हे पॉडकास्ट आपण जे ऐकतो ते असेल, गाण्याची आवड असतील तर गाणी असेल. पण मग ह्याच्या नंतर जे आहे ना, तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत माझ्या फोनमधल्या, त्याच्यानंतरची 5वी गोष्ट तरी मला बाजूला करता आली पाहिजे. आणि मग आता खरं तर जगभरात ना खूप चांगल्या रीतीने टूल्स आहेत की ह्याच गोष्टी तुम्ही चांगल्या रीतीने कशा ऑर्गनाईज करायच्या. पण हा एक ट्रॅपसुद्धा आहे, कारण चांगलं ऑर्गनायझेशन म्हणजे कमी करणं नाही. हे मी परत एकदा स्वतःच्या अनुभवातनं शिकले. कारण काही गोष्ट आवरायला गेली ना की आपण ते कायम चांगलं ऑर्गनाईज कसं करू शकतो. मग ते फोटो असतील तर प्रत्येक ट्रीपप्रमाणे आपण कसे ऑर्गनाईज करू शकतो, माणसांप्रमाणे. ही सगळी टूल्स आता आपल्या फोनवरती अवेलेबल आहे. पण ते फक्त ऑर्गनायझेशन आहे, ते कमी करणं नाही. कमी करायला कुठेतरी तुम्हाला चॉईसच करावा लागतो की हे मला हवं आहे का नाही, हे मला महत्त्वाचं वाटतं का नाही. आणि त्यातही सांभाळून ठेवण्याच्या गोष्टी ह्या खरंच सांभाळून ठेवाव्यात. पण खूप पसारा झाला ना तर सांभाळून ठेवण्याच्या, साधारणतः सांभाळून ठेवण्याच्या आणि अजिबात सांभाळून न ठेवण्याच्या गोष्टी ज्या एकत्र होतात ना, महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचं पुस्तक, महत्त्वाचा रेफरन्स, महत्त्वाचं गाणं, महत्त्वाचा सिनेमा, महत्त्वाचा विचार हा जर योग्य वेळी सापडला नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे तो जर सापडायचा असेल योग्य वेळी तर काहीतरी आजूबाजूच्या कमी महत्त्वाच्या गोष्टी ह्या काढूनच टाकल्या पाहिजेत आयुष्यातनं. त्या आयुष्यातनं गेल्या की त्या मेंदूतनंही जातात आणि मग महत्त्वाची गोष्ट ही परत एकदा अशी लख्खपणे सामोरी येते आणि ज्यावेळी हवी तेव्हा. वा. म्हणजे फिजिकल क्लटर आणि इमोशनल क्लटर याच्यात तुला थेट असा संबंध जाणवतोय, म्हणजे तुझी प्रॅक्टिस आहे त्यात? हो. आणि मला हा माझ्या विचारात, माझ्या वागण्यामध्ये फरक नक्की दिसला. या लेव्हलपर्यंत दिसला की म्हणजे मला अजून एक आहे ना, मला अशी लोकांच्या खांद्यावरची अशी गाठोडी दिसतात जी मला माझ्या खांद्यावर जाणवली ना, की म्हणजे म्हणतात ना की विचारांची, त्याहीपेक्षा इगो, ईर्ष्या, एकूणच तुम्ही जे काय सगळं म्हणजे म्हणतात ना आयुष्याचं आपण एक गाठोडं घेऊन जे वावरत असतो ना, त्यांनी जड झालेले खांदे जसे मला माझे फील होतात ना तसे मला इतरांचेही दिसतात. गंमत म्हणजे हे जर्नी करायला लागल्यानंतर, आता मी सायकलिंग करते, तर एका टप्प्यानंतर माझ्याबरोबर सायकलिंग करणारे लोक किंवा माझे मित्रमंडळी मला म्हणायला लागले, यू आर लुकिंग लायटर. हो. याचा अर्थ कुठेतरी विचारात, त्या बॉडी लँग्वेजमध्ये हा फरक पडायला लागला. सो गेल्या 2-3 वर्षात अनेक लोक मला म्हणजे हे भेटल्यानंतर म्हणतात की यू ॲपियर लायटर. मला वाटतं खूपच महत्त्वाचा मुद्दा. हो. आणि ती फ्लेक्झिबिलिटी मी म्हटलं, आणि तो इगोचाच कुठेतरी प्रश्न आहे. कारण एकेकाळी मी तुला परवा बोलताना सांगितलं की प्रत्येक सिनेमा बघणारी मी व्यक्ती, कलेक्शनमध्ये असणारी व्यक्ती, प्रत्येक गाणं ऐकणारी, म्हणजे एकेकाळी गाण्यांचे लिरिक्स, म्हणजे मला lyrics.com चिडवायचे माझे मित्रमंडळी. पण एका टप्प्यानंतर मला जाणवायला लागलं की एखादं गाणं मला आठवलं नाही तर मला त्याचा त्रास होतोय. एखादा सिनेमा मी बघितला नसेल आणि तू जर आता म्हणशील की मी हे नाटक किंवा हा सिनेमा बघितला आणि मी जो बघितला नसेल तर माझ्या चेहऱ्यावर कुठेतरी एक बारीक आठी येते, मला त्याचा त्रास होतोय. हे जेव्हा मला जाणवायला लागलं ना तेव्हा मला लक्षात आलं की हे काही बरोबर नाही. दुसऱ्या माणसाने एखादी गोष्ट केली असेल आणि ती आपल्याजवळ नसेल तर आपण त्याच्याकडनं ती ऐकता आली पाहिजे. म्हणजे गुड लिस्निंग हॅबिटसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या आपण अनेक ॲक्च्युली आजच्या काळात म्हणतो की बोलण्याची नाही, चांगलं लिस्नर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूत, तुमच्या विचारात थोडी रिकामी जागा ठेवावी लागते. कारण तुमचेच विचार इतके भरले असतील तर तुम्ही दुसऱ्याचं ऐकू नाही शकत. आणि आपलं असं होतंय का हे मला वाटायला जेव्हा लागलं तेव्हा मला हे खूप महत्त्वाचं वाटतं की मग मी निखळपणे आज मी नाही बघितलं आहे, तू बघितलंयस का, मला सांग त्याची स्टोरी, हे मी म्हणू शकते. ही माझ्यातली प्रचंड मोठा म्हणजे हा म्हणलात ना त्या पातळीवरती हा झालेला प्रवास आहे. वा. आणि मग त्यामुळे इगो कमी होणं किंवा दुसऱ्याच्या आनंदात अत्यंत निखळपणे सहभागी होणं, ही जी रेअर गोष्ट झालेली आहे ती मी करू शकते आज. अगदीच. आणि तिथे तो लाईटनेस दिसतो. वा. पण तो नव्हता हे मी प्रामाणिकपणे कबूल करेन. माझा तो जायला लागला होता. बरं. आणि म्हणलं ना की एक माझ्या प्रोफेशनमुळे असेल की पॅटर्न बघणं हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. की कुठलीही गोष्ट परत परत होत असेल तर हा पॅटर्न एखाद्या गोष्टीचा होत असेल तर जरा थांबून हे काय घडतं याच्यावर विचार करायला हवा. तुमचा मेंदू, तुमचं शरीर तुम्हाला सतत बारीक बारीक संकेत देत असतं. एकतर आपण आपल्या विश्वात इतके मग्न असतो की आपण तो आवाज ऐकत नाही हे, किंवा आपण तो इग्नोर करतो. पण हे तुम्हाला कळत असतं कुठेतरी की आपण या ट्रॅपमध्ये अडकतोय, आपल्याला हा पॅटर्न आपल्याच आयुष्यात दिसतोय. तो योग्य वेळी थांबवणं आणि तिथे तुम्हाला थोडं ना तटस्थता, स्वतःकडेच बघण्याचा दृष्टिकोन आणि करेज की मला जर हा इगो येत असेल तर कुठेतरी तो सोडला पाहिजे, कारण त्याचं वजन खूप जास्त आहे. खरंय. ते गाठोडं खूप मोठं आहे. ते जेवढ्या लवकर हलकं होईल, आणि हा ॲक्च्युली सगळा प्रवास ना हीच सगळी गाठोडी हलकी करायचा आहे. आणि म्हणून म्हटलं 10%च झाले, कारण हा फार लांबचा प्रवास आहे. अरे पण तो करण्यात फार मजा आहे, हे पण मी सांगते की म्हणजे आपल्यामध्येच त्यांनी काय बदल होतात हे बघणं, कुठल्या गोष्टीमुळे होतात हे बघणं, ही फार मजेशीर गोष्ट आहे आणि फार आनंददायी गोष्ट आहे ती.